नमस्कार सर्वांना। तेजुताई डाएट डायरी मेंटेन करणं म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून आपली रोजनिशी लिहायची, म्हणजे जशी सांगितली आता ग्रुपवर तशीच। याच्यामध्ये ॲडिशनली किती पाणी प्यायलं, काय काय खाल्लं, किती वाजता खाल्लं, चालायला गेले की नाही, व्यायाम काही केलाय का, हे असं रोजच्या रोज मेंटेन केल्याने काय होतं की आपण आपले स्वतःचेच फॅमिली डॉक्टर बनतो। कारण हल्ली फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्टच नाहीसा झालाय। पूर्वी मला आठवतंय माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांच्या आधी तो कंपाऊंडरलाच कळायचं की या फॅमिलीतनं ही व्यक्ती आली आहे तर तिला काय झालं असणार आहे, सीझनल किंवा काय टेंडन्सीज आहेत। तर आता असं कोणी फॅमिलीजच्या स्टडी करणारे आणि त्यांचा फॉलोअप ठेवणारे असे फॅमिली डॉक्टर नाहीच आहेत। सगळीकडेच फारच कमर्शियलायझेशन झालंय। वेळच नसतो डॉक्टरांना 5 मिनिटाच्या वर एखाद्या पेशंटला अटेंड करायला, तर ते हिस्ट्री जिओग्राफी काय घेणार। तर त्यामुळे आपण जर आपली रोजनिशी मेंटेन करताना त्याच पद्धतीने खाण्यापिण्याच्या सवयी, क्वांटिटी, क्वालिटी आणि टायमिंग आणि काय काय किती कसं कसं खाल्लंय ते, आणि झालंच तर थोडीशी कुकिंग मेथड पण, कारण एक भाजी 4 प्रकारे पण बनवता येते ना, त्याच्यामध्ये तेल मीठ मसाले वेगळे वेगळे पडतात, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिफाय करू शकतो आपण। आणि जर मी एखाद्या व्यक्तीचं पोटाची तक्रार आली माझ्याकडे तर 3 महिन्याची त्याची डाएट डायरी माझ्याकडे असली तर मला एक्झॅक्ट डायग्नोसिस होतं, कुठल्याही लॅबमध्ये न पाठवता सुद्धा आपल्याला कळू शकतं की याला काय झालंय नक्की, काय 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 करायची आवश्यकता आहे। तर त्याचे अनेक थेरपॅटिक युजेस आहेत आणि हे अत्यंत मूल्यवान आहे डाएट डायरी मेंटेन करणं। आणि समहाऊ काळाच्या ओघामध्ये रोजनिशीच लोक लिहित नाहीयेत, तर डाएट डायरी मी सांगतेच, म्हणजे सगळ्याच क्लायंटना सांगत असते, तसं आपल्या सर्व अक्षरमानवच्या मित्रमैत्रिणींनाही मला आवर्जून सांगायला आवडेल। आणि आरोग्य विभाग आणि आहार विभागामध्ये आपण हे प्रमोट करूया आणि ह्याची पण स्पर्धा घेऊया अशी माझी इच्छा आहे। तर सरांचं अप्रुव्हल घेऊ आपण आणि बघा कन्सेप्ट कसा वाटतोय तो। हा अतिशय चांगला उपक्रम होईल, कारण काय की अंदाजच नसतो लोकांना की आपण काय काय खाल्लंय, किती वेळा ब्रेड खाल्लाय, किती वेळा वडापाव खाल्लाय, किती वेळा रियूज केलेलं तेल वापरलंय, किती मीठ आणि लोणची खाल्ली आहेत, किती पापड खाल्लेत। ते जर महिन्याभराचा रेकॉर्ड काढला ना तर कळतं की एका फॅमिलीमध्ये 1 डझन पापड खाल्ले गेलेत किंवा 1 अर्धी बरणी लोणच्याची रिकामी झालीये। मग एवढं सोडियम पोटात गेल्यावर बीपीच्या तक्रारी वाढीला लागल्या नाही तरच नवल। किंवा सॅलड म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, मुळा ह्यापैकी काहीच जर पोटात गेलं नसेल विशेष प्रमाणात तर बद्धकोष्ठताही आलीच। तर अशा प्रकारे आपल्याला अनेक गोष्टींचा फॉलोअप मिळू शकतो ह्या साध्या वाटणाऱ्या रोजनिशीच्या प्रकारावरनं। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि हा जरूर मेंटेन करावा। आणि याच्या दर महिन्यात किंवा 3-3 महिन्यांनी स्पर्धा आपण घेतल्या तर लोकांच्या अंगी चांगल्या सवयी लागतील आणि जे आपण सुदृढ समाजाचं स्वप्न आहे सरांचं ते साकार व्हायला ह्यानी नक्कीच मदत होईल। तेजुताई, मला वाटतंय की मी तुम्हाला सॅटिस्फाय केलंय हे सगळं सांगून।